सांगोडे सकाळकडून स्ट्राईकला येतो विनोद, नॉन स्ट्राईकला येतो रजत. पहिला चेंडू यावर उत्कृष्ट फटका, स्टेटच्या फटका चेंडू यावर डिक्लेअर झोन, एक धाव. दबडे मॅच चालू लढताना आणि या धावचेत एका षटकाची समांतर सांगायचं संख्या पोहोचते ती 5 झालंय 5. एका षटकाच्या समाप्तीनंतर केरबे साहेब, विजय केरबे साहेब कॉम्बॉक्स मध्ये संपर्क साधा. कॉमेंटेटर, एका षटकाच्या समाप्तीनंतर सांगवडे संघाची धावसंख्या 5. एकदाच पाणी मारा. बॉलर्स नेम दीपक. निलेश यांचा पहिला चेंडू, सुरेख चेंडू. संतोष केरबे साहेब, याही वेळेला मात्र सुरेख चेंडू. संतोष केरबे साहेब कॉम्बॉक्स मध्ये याचा आहे.
यावेळी मात्र सुरेख फटका. पंचांचा निर्णय 4 धावेचा असेल. 4 धावा आहेत. पंचांनी 4 धावा घोषित केल्यात. 4 धावा आहेत. चार नाही पंच 4 धावा नाहीत. लाईनमन आहेत. लाईनमन भिताडावून दुर्बीण लावून बसलेले आहेत. धावा किती आहेत? 3 धावा. ओके, इट्स ओके. सांगोडकर जरा लवकरात लवकर राहा. विनोदराव फास्ट घ्या. सामना फास्ट घ्या. यावेळेला मात्र कव्हरच्या दिशेने खेळला फटका. 1 बाउन्स सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे जातोय. 4 धावेसाठी या चौकाराने संघाची धावसंख्या झपाट्याने वाढ. 12 धावा. 5 चेंडूचा खेळ पूर्ण. अद्याप 1 चेंडूचा खेळ बाकी. बॉल टाका निलेश. बॉल माग माग. लवकरात लवकर चालू करा. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 13 धावा धावफलकावरती आतापर्यंत बनवल्या गेल्या सांगवडे संघाने. संतोष किरबे साहेब बॉक्स मध्ये याचा आहे. स्ट्राईक वरती विनोद कुंभार. यावेळेला मात्र सुरेख चेंडू गलीच्या दिशेने गोशंकी क्षेत्रामध्ये जातोय. 1 धावेची भर. चेंडू नक्कीच चांगला होता. नीटचा गॅदर करता आला नाही विकेट कपर यांना आणि 1 धावेची भर पडते संघाच्या खात्यामध्ये. बालाजी माने गोलंदाजीच्या ट्रॅक वरती तर स्ट्राईक वरती सांगवडे संघाचा एक हार्ड हिटर विनोद कुंभार. इरबे साहेब यांचे सोरचे स्वागत. यावेळेला मात्र उडवलेला चेंडू क्षेत्ररक्षण त्याच्या खाली. आणखी नीटचा झेल गॅदर करता येत नाही. इरबे साहेब आपले सोरचे स्वागत. जय मल्हार स्पोर्ट विटा. आणखीन किंग कोडोली टॉस साठी याचा आहे. 2 बॉल राहिलेले आहेत या षटकातील. 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. समोरच्या दिशेने खेळला फटका. कॅप्टन आलेले आहेत विकी पुजारी. जय मल्हार विटा बॉस संघाचे कॅप्टन विकी पुजारी आलेले आहेत. किंग कोडोली कॅप्टन. किंग कोडोली कॅप्टन. 3 षटकांचा सामना राहील. दोन्ही संघांनी. किंग कोडोली कॅप्टन टॉसला या. प्रशांत गायकवाड भैया. थँक्यू सो मच राहुल दादा. यानंतर
बघायला गेलं तर सांगवडे स्पोर्ट्स आणि या क्रिकेट लवर येलूर या दोन संघांच्या दरम्यान असलेलं ऑर्डर पाहण्याचा सामना आपण पाहता. 19 धावा धावफलकावरती 2 षटक आणि 4 चेंडूंचा खेळ झाला. यावेळी चेंडू हवेत आहे. फिल्डर खाली येणार तोपर्यंत एक धाव घेतली जाईल. एका धावेने संघाची धावसंख्या 20 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 20 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. म्हणजेच या षटकाचा जर विचार केला तर अजूनही एका चेंडूचा खेळ बाकी आहे आणि या गोलंदाजी ट्रॅकवरती बालाजी माने याला पाहायला मिळतोय. एक वेगवान गोलंदाज आहे. अचूक टप्प्याची गोलंदाजीसाठी प्रसिद्ध खेळाडू आणि याच दरम्यान ऑन साईडला टर्न करून मारण्याचा प्रयत्न. मिड विकेटचा फिल्डर येईपर्यंत शोधतोय बॉलला. 1 रन वेगाने घेतली. दुसरीचा प्रयत्न झाला. दुसरी धाव पूर्ण झाली. तिसरीचा प्रयत्न केला जातोय परंतु इथं धाव मिळेल ते फक्त आणि फक्त 2. या 2 धावेने संघाची धावसंख्या आपण धावफलकावरती पाहू शकता. 22 या आकड्यावरती जाऊन पोहोचतोय धावफलक. म्हणजेच आता विजयासाठी 23 धावा 18 चेंडूमध्ये करायचे सोपं आव्हान आहे क्रिकेट लवर येलूर संघासाठी. सामना सुरू करा लवकरात लवकर. चला थोडस स्पीडअप देऊया. याच्यानंतर अजून 18 मध्ये 23 धावांची गरज. इथं मात्र क्रिकेट लवर येलूर मध्ये 23 धावांची गरज. सामना अतिशय चांगला पाहायला मिळणार यात मात्र शंका नाही. सांगवडे स्पोर्ट्स क्रिकेट आणि क्रिकेट लवर येलूर या दोन संघांच्या दरम्यान आपल्याला बॅटल पाहायला मिळते. कारण सांगवडे स्पोर्ट्स संघाकडे बघितलं तर गोलंदाजी एकदम परफेक्ट आणि याच्या अगोदर ज्या गोलंदाजांनी कारनामा केले ते आपल्याला पाहायला मिळाले सांगवडे संघाकडून. परंतु यावेळी समोर बॅटर आपल्याला पाहायला मिळत आहेत बालाजी माने आणि त्याच्या सोबत असणार आहेत दादा बॅटरचं नेम नॉन स्ट्राईक वन किरण याच्याकडे जबाबदारी दिली. बालाजी आणि किरणची सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज आपण पाहायला मिळतोय. विनायक याच्यावरती जबाबदारी आहे. चला थोडस स्पीड देऊया. पंचांना विनंती आहे लगेच आपण सामन्याला सुरुवात करूया. यानंतर बघायला गेलं तर ओहो यावेळी शॉर्टपिच चेंडू होता परंतु तेवढ्याच ताकदीने तो चेंडू बाहेर गेलाय. 2 एका धावेसाठी 1 धाव मात्र मिळते. सुरुवात झाली. धावफलक मात्र एका धावेवरती आपल्याला पाहायला मिळतोय. दोन धावा आहेत का? ओके 2 धावा. पहिल्या चेंडूवरती 2 धावा आल्यात आणि इथं मात्र खातं उघडलंय संघाचं 2 धावेने. यावेळी देखील मोठा फटका खेळलाय. फिल्डर आहे खाली आणि त्याच्या हातातून मात्र कॅच सुटला गेलाय.
17 मध्ये 21 धावांची गरज आहे. 16 मध्ये 19 धावांची गरज आहे. 4 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या तर विकेट लवर येल्लोर आणि त्याच दरम्यान एका साईडला आपण पाहतोय सांगवडे स्पोर्ट्स संघ पुन्हा एकदा 30 दिशा, पुन्हा एकदा धावा मिळतील त्या 2. रणनीती सध्याच्या घडीला चांगली पाहायला मिळते आणि कारण प्रत्येक चेंडूवरती धाव घेतली जाते, डॉट चेंडू जाऊ देत नाहीये. हे वैशिष्ट्य असतं. कधी 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 काय होतं की षटकार मारण्याच्या नादामध्ये तुम्हाला धावा जमवता येत नाही. इथं मात्र प्रत्येक चेंडूवरती धाव मात्र मिळते नक्की. विनायक याचा पुढचा चेंडू, हा चेंडू मात्र बघायला गेलं तर अगदी बाहेरच्या दिशेने येणारा चेंडू एसटी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन स्थिरावतं. एक डॉट चेंडू पाहायला मिळाला. 14 मध्ये 17 धावांची गरज, अजूनही गरज आहे. फटका मोठा मारण्याची तयारी दर्शवली. यावेळी फटका देखील मिस फटका पाहायला मिळालाय. आणि आता हळूहळू बघायला गेलं तर सामन्याचं रूपडे देखील चेंज होताना पाहायला मिळते. 6 धावा शेवटचा चेंडू, अखेरचा चेंडू बाकी आहे. टार्गेट 23 धावांचा आहे. 17 धावा अजूनही विजयासाठी करायचे आहेत. 13 चेंडूमध्ये. ओहो, यावेळी फटका, चांगला खेळ आहे परंतु धावा किती मिळतात हे देखील महत्वाचं आहे. बॉल आत टाकायचा मित्रांनो, कृपया बॉल आत टाका. 2 धावा या चेंडूवरती देखील मिळतील. 8 धावा टोटल पहिल्या षटकामध्ये आल्यात, म्हणजेच आता 12 चेंडूमध्ये 15 धावांची गरज आपल्याला पाहायला मिळते. बालाजी माने यानं पहिलं षटक स्वतः खेळून काढलं, त्याच्यामध्ये 8 धावा बनवल्या. आता विजयासाठी वाटत असलं छोटं आव्हान तरी हे मोठं होऊ शकतं, कारण गोलंदाजीची धार जी आहे ती नक्कीच आपल्याला चांगली पाहायला मिळते. अर्थातच सांगवडी स्पोर्ट्स संघाच्याकडून. बॉल दादा, आत्ताचा बॉल गेलेला बाहेर आहेत, त्यांना विनंती आहे बाहेर जे आहेत ती मुलं, त्यांना विनंती आहे बॉल जरा आत टाका बाळानो. बाहेरचे आमचे मित्र छोटे, विनंती आहे कृपया बॉल बाहेर गेलेला आतमध्ये टाका. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. नवीन बॉल घ्या. सामन्याला पुन्हा एकदा सामन्याच्या दिशेने जातोय, कौतुक करावं लागेल. हा सामना गोलंदाज देखील सोडायला तयार नाहीत. पहिल्या षटकामध्ये टिचून गोलंदाजी केली. 8 धावा म्हणजे चांगला रोख दिलाय गोलंदाजी ट्रॅकवरती. गोलंदाज शशिकांत याच्याकडे जबाबदारी दिली. एक चांगला गोलंदाज, अचूक टप्प्याचा मारा मागच्या मॅच मध्ये देखील आपल्याला त्याच्याकडून पाहायला मिळाला होता. यावेळी स्ट्राईक वरती आपल्याला यावेळी मात्र आपण बघायला गेलं तर किरण स्ट्राईक वरती आहे. अजूनही एकही चेंडू खेळायला मिळाला नव्हता. यावेळी चेंडू मिळालाय परंतु बॅटची एज घेऊन 22च्या स्वरूपातली एक धाव या ठिकाणी नक्कीच मिळेल. एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते, ती म्हणजे 9-11 मध्ये 14 धावांची गरज नक्कीच पाहायला मिळेल. पुढचा चेंडू, यावेळी ओव्हरपेच चेंडू जरूर होता. बॅट्स आणि बॉलचा म्हणावा तितका संपर्क नाहीये. लॉंग ऑफचा फिल्डर आलाय, एक धाव वेगाने घेतली. दुसरी रन घेण्याचा प्रयत्न होतोय. दुसरी धाव देखील पूर्ण झाली आणि या 2 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती वाढली गेली. 11 या धावसंख्येवरती पाहायला मिळते. आता मात्र बॉलर अतिशय वेगाबरोबरच नियंत्रित मारा करताना आपल्याला पाहायला मिळतोय शशी, आणि चांगली गोलंदाजी झाली. पहिल्या चेंडूवरती 1 धाव, दुसऱ्या चेंडूवरती 2 धावा आल्यात. आता 11 धावा धावफलकावरती. यानंतर मोठा फटका मिस आहे आणि त्याच्यावरती खाली फिल्डर आहे. झटका क्रमांक पहिला माघारी परततोय. 11 या धावावरती माघारी परतावं लागतंय आणि आता खरं तर रंग चढला या स्पर्धेला देखील, कारण 501 स्पोर्ट्स आयोजितची ही स्पर्धा आझादी चषकाचा हा डौल आणि त्याच्यानंतर आजचा दुसरा दिवस फायनल डे, आणि फायनल डे मध्ये रसिक प्रेक्षकांची मांदी आणि आता हळूहळू प्रेक्षकांची गर्दी या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. कारण याचं एकच आहे, तो म्हणजेच काय तर फायनल आता कोण 2 संघांच्या मध्ये खेळले जाणार हे देखील पाहिलं जाणार आहे. अटीतटीचा सामना होणार यात मात्र शंका नाही आहे, कारण एका साईडला आपण कालच्या दिवसामध्ये MJ
स्पोर्ट्स वाठारचा संघ बघितलाय आणि आजच्या दिवसामध्ये आणखीन एक संघ जाईल. त्याच दरम्यान मोठा फटका लॉंग ऑफला चेंडू जातोय फिल्डरला बीट करून सीमा रेषेच्या बाहेर 4 धावांसाठी चौकार. हो त्याच दरम्यान मैदानाच्या आतमध्ये हा आलाय आणखीन एक मोर जो आहे झाडांचा पिसारा पसरत. काय बात आहे. मैदानाच्या आतमध्ये हा मोर वेगळ्या धर्तीचा आहे, वेगळ्या थाटणीचा मोर आपल्याला पाहायला मिळालाय. रसिक प्रेक्षकांचं मनोरंजन करतोय. चौकार मारला की आत, षटकार मारला की मात्र जाग्यावरती नाचताना दिसत आहेत. ही आहे क्रिकेटचं खरा ज्वर. 8 मध्ये 8 धावांची गरज. रसिक प्रेक्षकांचा थरार पाहायला मिळतोय. हळूहळू प्रेक्षक बाउंड्री लाईनच्या जवळ निघालेत. म्हणजेच क्रिकेटचा हा रणसंग्राम आता तापताना दिसतोय. पुढचा चेंडू यावेळी बघायला गेलं तर डिक्रेल झोनच्या दिशेने चेंडू मारला गेलाय. 1च धाव मिळेल. एका धावेवरती समाधान मिळेल. एका धावेने संघाची धावसंख्या 16 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. आता संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल 7 चेंडूमध्ये 7 धावांची गरज. म्हणजे दोन्हीकडे ही 7-7 आहे, परंतु ही 7 कोणत्या संघाला मिळते हे देखील महत्वाचं आहे. इथं आडव्या बॅटला लॉप केलाय, फिल्डर खाली आहे, कॅच झालाय, डेट बॉल आहे. ए मोरा तिकडे पुढे पुढे खुर्ची जा. पिसारा पुलवत बसू नको तिथं. मोरा टेलरांनी सांगितले पुढे जा. इथं खेळ करत बसलास तिकडे ओ पहिला पुढे. 6 मध्ये 7 धावांची गरज आहे आपल्याला पाहायला मिळेल. क्रिकेट लवर येल्लूर ही सांगवडे स्पोर्ट्स सांगवडे. गोलंदाजी अजूनही 1 षटक बाकी आहे. बघायला गेलं तर आजच्या दिवसामध्ये ज्या विनोदनं पहिल्या मॅच मध्ये 6 मध्ये 6 डिपेंड केल्यात, दुसऱ्या मॅच मध्ये 6 मध्ये 10 डिपेंड केल्यात आणि आता 6 मध्ये 7 डिपेंड करण्यासाठी आलाय. परंतु जरासा सामना लवकर चालू करायचा आहे. पंचांना विनंती असणार आहे. चला पंचांना विनंती आहे थोडस स्पीड द्या. सामन्याला थोडस स्पीड देऊया आपण. 5 वाजलेले आहेत, त्यामुळं अजून याच्यानंतर 2 सामने होतील आणि त्यानंतर फायनलचा थरार देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे. फायनलच्या मॅच मध्ये किमान 5-5 ओव्हरचा सामना आपल्याला खेळता येईल अशी थोडीशी या ठिकाणी आपण प्रयत्न करूया. गोलंदाजी ट्रॅकवरती आजच्या दिवसाचा विकेट टेकर बॅटर गोलंदाज. कौतुक कौतुक. पंचांकडे अपिली दाद मागितली जाते. हे प्रेशर टाकायचं एक नवं तंत्र आणि त्याच दरम्यान खरंच कौतुक असेल. चला जे खेळाडू वर्ग आहेत, प्रेक्षक वर्ग आहेत, ते मैदानाच्या बाहेर न जायचं आहे. विनंती असणार आहे. हो यावेळी फटका मिस झालाय आणि आता काय झाली रनआउटची संधी आणि इथं धाव. स्ट्राईक रोटेट झालाय. सामना अगदी अटीतटीचा. रसिक प्रेक्षकांना जसं सामना पाहिजे होता तसा सामना मिळतोय. 6 मध्ये 4 धावांची गरज आहे. 17 धावा धावफलकावरती. विनोद सध्याच्या घडीला एक वेगवान गोलंदाज आहे. त्याच्या बरोबर चतुर गोलंदाजी आणि आजच्या दिवसातील विनोद कामगिरी जी केली ते कामगिरीच्या जोरावरती सांगवडे संघाला इथपर्यंत पोहोचवण्याचं काम त्यानं केलंय. आता 4 चेंडूमध्ये 6 धावांची गरज आणि चमचमत्या ट्रॉफ्या देखील या मुख्य व्यासपीठाच्या ठिकाणी आल्यात. विनोद याचा हा चेंडू हाफ ट्रॅकर चेंडूवरती हल्ला बोल. इथं मात्र विनोद थोडीशी त्याच्याकडनं झाली चूक आणि चेंडूला आणि या मॅचला देखील संपवलंय 7 धावानं. 23 धावांचा पाठलाग केलाय आणि त्याचबरोबर हा सामना क्रिकेट लवर येल्लूर संघानं जिंकल्यानंतर आता मात्र टॉस साठी दोन्ही संघांना विनंती असेल आपण टॉस साठी यायचं आहे.